भव्य पौराणिक देखावा वामन अवतार. कृष्ण ना अवतार आहे. विरोचन राजाचा पुत्र आणि हिरण्यकश्यपूचा पंटू बळी हा अति पराक्रमी दैत्यराज. त्या काळी असुर, दैत्य, दानव, राक्षस यांनी बळीला आपला पुढारी बनवून देवांशी अनेक वर्ष युद्ध केलं. देवांनीही इंद्राला प्रधानपद देऊन बळीचा युद्धात पराजय केला. बळीने भृगु ऋषींना आचार्यपद देऊन त्यांच्या सहाय्याने संपूर्ण पृथ्वी, स्वर्गलोक आणि पाताळ यावर आपले राज्य प्रस्थापित केले. तो तिन्ही लोकांचा चक्रवर्ती झाला. त्याने 99 अश्वमेध करून 100वा अश्वमेध करण्यास प्रारंभ केला. ओम अग्नेय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा. ओम शांति शांति शांति. त्याच वेळी पृथ्वीच्या रक्षणासाठी देवमाता आदिती आणि कश्यप मुनी यांच्या पोटी पुत्र रूपात श्री विष्णूंनी जन्म घेतला. तोच हा वामन अवतार. ओम अग्नेय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा. ओम शांति शांति शांति. हे बटो, स्वागत असो. राजा, तुझे कल्याण असो. मी याचक म्हणून तुझ्या दारी आलो आहे. हे विरोचन सुत बळीराज, हा बटू नव्हे, हे तर आहेत साक्षात श्री विष्णू. त्यांनी कश्यप ऋषींच्या पोटी जन्म घेतलाय. वा वा वा, साक्षात भगवान विष्णूंनी जन्म घेतलाय. जय हो प्रभू, जय हो. लक्षात घे, केवळ तुझे निर्दालन करण्यासाठीच ते दान मागतील. तुझा विनाश हाच त्यांचा जन्म हेतू आहे बळीराज. नाही नाही, प्रत्यक्ष प्रभूंविषयी अशी कल्पनाही मी करू शकत नाही आचार्य. बोलावं प्रभू, मी काय सेवा करू आपली? दान मागावं. पृथ्वी पाहिजे. माझ्या पावलांच्या प्रमाणे फक्त 3 पावले. तुझी राजलक्ष्मी हरण करण्यासाठीच हे 3 पावलाचं दान मागतोय हा मायावी वामन. तुझे कपट माझ्या समोर चालणार नाही वामना. जा, चालता हो इथून. थांबा प्रभू, थांबा, जाऊ नका. आचार्य हे त्रैलोक्याचे स्वामी, मी फक्त या पृथ्वीचा स्वामी. हे महाबली, मी फक्त बळी. त्यांनी दान न घेता जाणं माझ्या धर्माला बाधा आणणारे ठरेल. मी विरोचन पुत्र बळी या क्षणी तुम्हाला 3 पावलं पृथ्वी दान देत आहे. ब्रह्मार्पणमस्तु, ब्रह्मार्पणमस्तु, ब्रह्मार्पणमस्तु. बळीराजानं दान दिलं त्याच क्षणी वामन